स्वप्न मोठी असण्यासाठी श्रीमंती लागत नाही, कधी कधी ती जन्माला येतात शेताच्या मातीत, कष्टाच्या घामात आणि शेतकरी पुत्राच्या डोळ्यात. सुरुवात शिक्षक म्हणून झाली, पण ते होते सांगलीच्या एका खेडेगावातील शेतकरी पुत्र. शेती, माती आणि संघर्ष यातून घडलेलं बालपण आणि मनात एक ठाम ध्यास, स्वतःचं काहीतरी मोठं उभं करायचं. एका ट्रॅक्टर कंपनीत तब्बल 1.5 वर्ष अनुभव, संघर्ष आणि शिकण्याचा खरा अर्थ. पुढील 6 वर्ष एक वेगळा व्यवसाय. फायदाही झाला, पण काळ बदलला, सरकारची धोरणं बदलली आणि तोटा सुरू झाला. पण शेतकरी पुत्र कधीही हार मानत नाही. तेव्हाच आयुष्यात वळण देणारी एक छोटीशी संधी, एका मित्राचा शब्द, जो बोरीवलीचा एक फ्लॅट. त्या एका निर्णयातून मिळाली पहिली बिल्डिंगची जागा. धाडस केलं, बिल्डिंग उभी राहिली, फ्लॅट्स विकले गेले आणि यशाने हात दिला. तिथून सुरू झाला मोहन देशमुख यांचा बांधकाम व्यवसायातील प्रवास. सांगलीच्या खेड्यातल्या शेतकरी पुत्रापासून मुंबईत नाव कमावलेल्या नामांकित व्यावसायिकांपर्यंत, कृष्णा काठावरून सांगली ते मुंबई, ही आहे केवळ यशोगाथा नाही, तर मातीशी नाळ जोडून स्वप्न जपणाऱ्या प्रत्येक शेतकरी पुत्रासाठी प्रेरणादायी स्फूर्ती. पुस्तक त्याचं नाव आहे कृष्णा काठावरून सांगली ते मुंबई. हे पुस्तक ग्रंथालयाने प्रकाशित केलंय आणि मी स्वतःच ते लिहिलेलं आहे. आणि माझा जीवन प्रवास संपूर्ण त्याच्यामध्ये रेखाटलेला आहे. मी कृष्णा काठावरती बसूनच माझं जीवनाचं अवलोकन करतोय, अशी त्यामागची संकल्पना आहे. माझं बालपण सगळं कृष्णा काठावरती गेलं, माझी जडणघडण कृष्णा काठावरती झाली आणि बरीच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक सगळी जडणघडण माझी जी आहे याच्यामध्ये जे ती तिथं झाली. त्याच्यामध्ये अनेक व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या. अनेक मुख्य म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे आई वडिलांनी माझी खूप तिथे चांगल्या प्रकारे आम्हाला संस्कार दिले, खूप चांगले शिकवण दिली. याच्यामध्ये प्रामुख्यानं तिथे सांगली आणि बुधगाव आणि तासगाव या ठिकाणी माझं शिक्षण झालं. बालपण तिकडे गेलं. ग्रॅज्युएशन माझं सांगली झालं, पण बालपण जे होतं याच्यामध्ये तर ते मी प्राथमिक शाळा म्हणजे तासगावला झाली. याच्यामध्ये तासगाव आणि बुधगाव या 2 ठिकाणी झाली. आणि मग पुढे हायस्कूलला, कॉलेजला मी याला आलो, सांगलीला आलो. परत बुधगावला राहून सांगलीला जायचं. असं एकंदर मला तिथे सगळं शिक्षण जे होतं ते खूप शिक्षक त्या काळात, आमच्या काळात शिक्षक खूप चांगले शिक्षक मला भेटले सुदैवानं. आणि खूप चांगले त्यांनी आम्हाला खूप चांगले संस्कार त्यांनी शिक्षकांनी दिले. आणि त्या काळात बरंच तिकडे राजकीय स्थित्यंतर घडत होती, ती आम्ही बघत होतो. त्यामुळे त्याचाही आमच्यावरती इनडायरेक्ट परिणाम होत होता याच्यामध्ये. आणि कारण तो सगळा राजकीय दृष्ट्या खूप ऍक्टिव्ह भाग आहे, सांगली, सातारा, कोल्हापूर हा भाग, तेही बघत होतो. बरीचशी सामाजिक स्थित्यंतर, सामाजिक सगळ्या बऱ्याचशा घटना त्याच्या आम्ही साक्षीदार होतो. त्यामुळे सगळं आमच्या लहानपणच्या जडणघडणीमध्ये हा सगळा भाग जो आहे. आणि कृष्णाकाठचं एक वेगळं सांस्कृतिक सगळं, नाट्य संस्कृती, संगीत संस्कृती हे सगळं तिथं आहे. ते सगळं आम्ही तिथे पाहिलं, अनुभवलं, जवळून ते त्याची आनंद घेता आला. या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आमच्या तिथं जडणघडणीमध्ये कारणीभूत होत्या. आणि आई वडिलांनी तर खूपच कष्ट केले. खूप आम्ही गरिबीत होतो. वडील मूळ शेतकरी कुटुंबातले आम्ही, परंतु वडील पोलीस खात्यात होते. आणि त्यामुळे आम्हाला राहायला जेवण वगैरे व्यवस्थितपणे मिळायचं, तसं आम्हाला कधी झालं नाही. परंतु चैनी करायला आम्हाला कधी मिळालं नाही. आम्हाला साधं 20 रुपयाचं घड्याळ जे मिळायचं त्या काळात, ते घड्याळ वडील घेऊ शकत नव्हते. कधी आम्हाला ट्रिपला पाठवू शकत होते शाळेतल्या कुठल्या. पण वडिलांनी तरी आम्हाला चांगलं उत्तम वळण लावलं, कारण आम्ही सगळं त्यांना बघून शिकलो. ते वडील बघायचे, वडील करायचे, ते बघून आम्ही शिकलो. आणि त्यातून आमची जडणघडण खूप चांगली झाली याची. आणि ते संस्कार आम्हाला आयुष्यभर आम्हाला ते पुढे कारणीभूत आले. आणि हे माझे जवळचे मित्र माझे बघत होते सगळे माझे इकडं, कारण मी व्यवसायात आल्यानंतर एक वेगळ्या जडणघडणीमध्ये मी असल्यामुळे माझी काम करण्याची पद्धत पण बिल्डरच्या व्यवसायात वेगळी होती.
त्यामुळे माझे काही मित्र होते, कुमार केतकर, आपले सुनील देशमुख. तर ही मंडळी, अरे तू लिही, तुझं जीवन जे आहे बरंच जरा वेगळं आहे आणि तू त्याच्याविषयी लिही, असं मला ते आग्रह करत होते. म्हणून थोडं लिहिण्याची मुद्दाम मग मला त्यातून थोडी चालना मिळाली आणि मग मी पुस्तक त्याचं लिखाण केलं. कारण मला सुरुवातीपासूनच कृष्णा नदी, कृष्णा काठ, कृष्णेकाठचं जीवन याच्याशी खूप आकर्षण आहे याच्यामध्ये. मी आणि त्याचा माझ्या जीवनावरती खूप परिणाम झालाय. माझ्या ऑफिसमध्ये पण माझ्या केबिनमध्ये एक भलं मोठं पेंटिंग मी तयार करून घेतलं आणि ते माझ्या कल्पनेतून, म्हणजे कृष्णाकाठचं जीवन जे आहे ते तिथं मला दिसत होतं. कृष्णाकाठचा माणूस, सगळी बार भरलेली उसाची शेती, नारळाची बाग, हे शेती जीवन, आणि मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला त्याचं ते एक आकर्षण होतं याच्यामध्ये. त्यामुळे तर बघितलं की मी कायम सांगलीत आहे, कृष्णाकाठी आहे असंच मला वाटायचं. आणि त्यामुळे मी ते बसून देखील म्हणजे तिथं पुस्तक लिहिताना देखील मी तिथं कृष्णाकाठावरतीच बसलेलो आहे आणि मी अवलोकन करतोय, अशीच एक माझ्या डोक्यात एक संकल्पना होती. एक काय झालं, या घरातल्या आईवडिलांची शिकवण म्हणा किंवा आम्ही सांगलीत आम्हाला जे काय तिथे जे संस्कार झाले, शिकायला मिळालं, त्यातून आम्हाला एक झालं, मी ठीक आहे, माझं माझं मी ग्रॅज्युएट झालो आणि मुंबईला आलो, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या जडणघडणीमध्ये किंवा चांगला माणूस बनण्यामध्ये त्या शिक्षणाचा फार मोठा भाग आहे, त्या संस्कृतीचा फार मोठा भाग आहे. त्यामुळे माझं तर हे असं आहे की माणसाने म्हणजे महत्वाचं हे काय की चांगला माणूस म्हणून जगता येणं, हे ज्याला जमलं तो माणूस हा सुखी होतो, आनंदी होतो, असं एक मला वाटतं. आणि ते मला वाटलं काही प्रमाणामध्ये ते थोडंसं लोकांपुढे आणावं आणि हा एक त्याच्या पाठीचा दृष्टिकोन. तर ह्या पुस्तकामुळे वाचक काय प्रेरित होते, तुम्हाला काय प्रेरित करायचं? शेवटी एक आहे की आयुष्य म्हणजे हा एक चढ उतार असतो. कधी उन्हाळे पावसाळे अनेक असतात त्याच्यामध्ये, आणि ह्या सगळ्यातून तुम्हाला जाऊन शेवटी आयुष्य आपलं जगायचं असतं, फुलवायचं असतं. आणि हे मला वाटतं, मला बऱ्याच प्रमाणात त्या थोडंसं लहानपणची आमची शिकवण, तसंच विपश्यना साधना, या सगळ्यातून मला ते करता आलं. आणि एक सुखी आनंदी जीवन, म्हणजे आम्ही आयुष्यात अनेक चढउतार पाहिले, अनेक व्यावसायिक चढउतार अनेक आले, इतरही अनेक गोष्टी चढउतार किंवा चांगले तसेच कटू अनुभव पण आले याच्यामध्ये. पण या सगळ्यामध्ये आम्हाला एक समता राखता आली आणि एक आनंदानं जीवन जगता आलं. मागे वळून बघतो त्यावेळी ओव्हरऑल जीवन खूपच आनंदी गेलं याच्यामध्ये आणि भरकन गेलं असं वाटतं याच्यामध्ये. तो जीवन प्रवास सगळा खूप पटकन संपला आणि आता माझं वय 76 आहे. पण मला खूप असं वाटतं की मी खूप आनंदात जगलो आणि खूप समाधानात सगळंच काही मला, मी काय जे काय मुंबईमध्ये आलो सांगलीहून, त्यावेळी माझी जी काही स्वप्न होती, ज्या प्रकारे मला करायचं आयुष्य, बहुतेक सगळ्या गोष्टी मला आयुष्यात मला करता आल्या, मिळवता आल्या आणि खूप समाधान जगता आलं. सर्वात महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा, सचोटी आणि प्रामाणिकपणा आणि कष्ट, हे करायला मला आवडलं. आई वडिलांचा खूप मोठा, वडिलांचा खूप मला त्याच्यामध्ये हे होता. खूप अपार कष्ट करायची आणि कुठलाही प्रसंग आला तर त्याला तोंड देऊन उभं राहायचं, हे आम्हाला वडिलांनी शिकवलं याच्यामध्ये. की आयुष्यात जे एकदा काय झालं की वडील आले असताना कुठली माझ्या बिझनेसची मी त्यांना अडचणी सांगत होतो आणि असं असं झालंय, आणि वडिलांनी सगळं कल्पना देत होतो याच्यामध्ये. आणि थोडं वडिलांना माझा नाराजीचा सूर दिसला त्याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं, रे बघ, डोंगर तू उचललेला आहे, तर तो डोंगर, हा दगड तू उचललाय, तो दगड तुलाच पेलवावा लागेल, दुसरं कोणी तुझे पेलवणार नाही. तुलाच तो पेलवून त्याच्यातून तुला निस्तरावं लागेल, बाहेर पडावं लागेल. त्या वडिलांनी आम्हाला अशा रीतीनं, त्यांच्या पद्धतीने आम्हाला कायम
तो पाठिंबा देत राहिले, सांगत राहिले आणि त्यातून आम्हाला म्हणजे मार्ग दिसत गेले. पण मुख्य म्हणजे प्रामाणिकपणे, सचोटीने आणि अपार कष्ट, कारण वडिलांचे कष्ट आम्ही पाहिले होते आणि तेच आम्ही कष्ट करायची आम्हाला कायम कधी त्याच्यात केले. अनेक सुरुवातीला वेगळ्या प्रकारचे व्यवसाय केले, नोकरी केली, मग व्यवसाय केले. पूर्वी बिल्डर होण्याच्या आधी मी ट्रॅक्टरच्या इम्प्लिमेंटचा व्यवसाय, अवजारांचा व्यवसाय करत होतो. हे सगळं करताना अनेक खूप अपार कष्ट करायला लागायचे. पैसे मिळायचे असं नाही, पण आणि पैशाच्याही खूप अडचणी असायच्या. पण सगळं आम्ही करत असताना एक सचोटीचं जो धोरण होतं ते मात्र कधी आम्ही त्यापासून काही खोटं नाटक करायचं वगैरे हे आम्हाला कधी काही केलं नाही, जमलं नाही. आणि वडिलांची शिकवण कायमच आमच्यावर होती. त्यानिमित्तानं मी एक मुद्दा इथं सांगेन की ज्यावेळी मी पूर्वी ट्रॅक्टरचा व्यवसाय मी करायचो, ट्रॅक्टरच्या अवजारांचा, तो बंद, तो 6-7 वर्ष केला आणि नंतर मी बिल्डरच्या व्यवसायात यायचं ठरवलं. वडिलांना मी ज्यावेळेस सांगितलं किंवा असं असं मी बिल्डरच्या व्यवसायात जायचा विचार करतो, त्या वडिलांना वाटलं हा काहीतरी आता पैशासाठी किती खोटं नाटक करायच्या मार्गाला लागणार आहे. हा कधी, कारण त्यावेळी लोकसत्तामध्ये माधव गडकरींचे लेख असायचे की बिल्डर्स, बंगलर आणि गुंड यांच्या जीवावर चालणारे राज्य, असं ते त्यावेळच्या राज्या मुख्यमंत्र्यांवर टीका करायचे. त्या वडिलांचं एक धारणा होती की हा मुलगा आपला आता वाईट मार्गाला लागलेला आहे. तेव्हा त्यांनी मला एक सांगितलं की ज्यावेळी पैशासाठी तुला काही खोटं नाटक करावं वाटेल किंवा तुला काही हे होईल, त्यावेळी तू एक लक्षात घे, आपली 4 एकर शेती आहे घरी, येऊन शेती करतो, पैशासाठी किती खोटं नाटक करू नको. आम्हाला कधी वडिलांची ही शिकवण जी होती ती खूप कायम कामाला आली. आम्ही कधीही काही कुठल्याही प्रकारे कुठल्याही कामामध्ये खोटं करून 2 रुपये असोत किंवा 2 कोटी रुपये असोत, कधी आम्ही त्याच्या पाठ्याचं आम्हाला कधी आकर्षण वाटलं नाही. जाऊन आलो सर, म्हणजे अशा अनेक हे आहेत ते, त्यांच्यावर मीटिंग झाली, सगळं आम्ही सेटलमेंट केलं आणि त्यातूनही खूप म्हणजे असे अनेक प्रसंग आले की त्यानंतर गुंडांचे रात्री मला घरी फोन यायचे. रात्री मला एक्सटॉर्शन साठी बांधकाम, मोठे मोठे आमचे कामं चालू असायचे, त्यांचे फोन रात्री यायचे. याच्यामध्ये रात्री 12-1 वाजता, 2 वाजता फोन यायचे. मग मला पोलीस प्रोटेक्शन दिलं होतं. मी त्यावेळेच्या पोलीस कमिशनरला मी ओळखत होतो, तर त्यांनी मला माझ्या घरी आणि इकडे पोलीस प्रोटेक्शन दिलं. तरी रात्री फोन करायचे, हे करायचे, धमकी द्यायचे मला. असे अनेक प्रसंग व्हायचे, पण त्यातून आम्ही सगळे निभावलं व्यवस्थितपणे. कारण की माझं एक सुरुवातीपासून धोरण होतं की आपण व्यवसाय वाढवायचा, मोठा करायचा, परंतु ते करत असताना आपण मध्यमवर्गीयांना जास्तीत जास्त परवडतील अशा दरात घरं द्यायची, एक धोरण मी स्वतःपासून ठेवलं होतं. म्हणजे मांडरा सांताक्रूजला 25 किंवा 50 घरं बांधण्यापेक्षा बोरिवली किंवा ठाण्याला 500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त घरं बांधता आली तर तसा प्रोजेक्ट आपण घ्यायचा, करायचा. म्हणजे झटपट श्रीमंत व्हायचं हे धोरण न बाळगता आपण थोडे कष्ट करायचे, हे करायचे, पण पैसे मिळवायचे, पण जास्त लोकांना घरही द्यायचे, एक धोरण आम्ही ठेवलं. तेव्हा त्याचे काही फायदेही होते, तोटेही होते. फायदे म्हणजे रिस्क कमी होती, परंतु त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी कमी होती, त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे होते. पण आम्ही ते धोरण म्हणून स्वीकारलं होतं आणि आम्हाला मध्यमवर्गाचा बिल्डर म्हणूनच आमच्या देशमुख बिल्डरचं नाव त्यावेळी होतं. नाही, आता हा कसा होता, हा माझा वैयक्तिक निर्णय नव्हता. आम्ही आमची एक असोसिएशन, महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री MCH आहे, तर तिथं आम्ही तो प्रस्ताव चर्चा केला किंवा आपण सेल्फ कोड ऑफ कंडक्ट आपण हे करायचं आणि जे ग्राहकांना ज्या अडचणी येतात तर त्या किंवा जे प्रश्न त्यांचे बिल्डर आणि त्याच्यातले असतात त्याचा आपण एक खाजगी सलोखा मंच तिथं स्थापन करायचा आणि त्याला MCHच्या ऑफिसमध्ये बोलून आपण ते करायचं.
असं आम्ही जवळ सुरुवातीपासून करायचो 95 सालापासून हे आम्ही बऱ्यापैकी आम्ही काम करायचो याच्यामध्ये. नंतर सरकारने तेच धोरण जे आहे याच्यामध्ये त्यांनी रेराचा जो आणला त्याचा कन्सेप्ट पण बेसिक तोच आहे की बिल्डरकडून ग्राहकांची होणारी फसवणूक ही त्याच्यामध्ये टाळण्यासाठी त्यांनी तो सलोखा मंच तयार केले, ज्याच्यामध्ये पण मी आहे तिथे. आणि आम्ही ते ग्राहकांचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही बऱ्यापैकी यशस्वीरित्या प्रयत्न करतो. नाही, हा व्यवसाय जो आहे खूप याच्यात अपॉर्च्युनिटीज आहेत, खूप याला याला कधी मरण नाही, खूप मागणी येतच राहणार आहे. नवीन प्रोजेक्ट असोत, रिडेव्हलपमेंटचे असोत, विकट लँडवरचे असो, ग्रीनफील्ड प्रोजेक्ट असोत, हे होतच राहणार आहे. त्याला काही मरण नाही. परंतु हे मुख्य म्हणजे नवीन लोकांना एकच आहे की इथं अपॉर्च्युनिटीज आहेत, रिस्क तर धोका तर पत्करलाच पाहिजे, व्यवसाय त्याचा धोका पत्करला पाहिजे. परंतु प्रामाणिकपणे काम केलं, चांगलं काम केलं तर त्याला मरण नाही. हे जे आजकाल बरेचसे लोक आहे एक एक फ्लॅट 4-4 लोकांना विकायचं, पैसे घ्यायचे, हे जे काम करतात हे करणार असतील तर त्यांना आजकाल कायदे खूप कडक आहेत, पोलीस यंत्रणा आहे, अनेक त्याच्यामध्ये त्यांना क्विक पैसे मिळवायचा जो प्रयत्न करतात त्यांच्यासाठी मात्र हे तसं फारसं मी काय त्यांना सपोर्ट करणार नाही अशा यांना. पण प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाला 2 पैसे सुरुवातीला अडचणीत जाईल, कमी मिळतील, परंतु या व्यवसायाने भरपूर पुढे हे आहे, स्कोप आहे, त्यांना प्रगती करायला भरपूर स्कोप आहे. असं म्हणतात कुठेतरी थांबणं 60व्या वर्षीच ठरवलं की 65 वर्षापर्यंत आपण काम करायचं आणि नंतर मग आपण व्यवसायात निवृत्त व्हायचं. त्याप्रमाणे मी 65व्या वर्षी पूर्णपणे व्यवसायातून निवृत्ती घेतली आणि मी मग माझा संपूर्ण वेळ जो आहे तो सामाजिक कामासाठी द्यायला लागलो. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे विपश्यना आहे, त्यानंतर पर्यावरणाचं काम आहे, अनेक शेतकऱ्यांचा एक एक शेतकऱ्यांच्या मुलांना, आत्महत्याग्रस्त शेतकरी आहेत त्यांच्या मुलांना मदत करण्याचा एक ट्रस्ट आहे, तर त्या ट्रस्टमध्ये पण मी काम करतो. अशा अनेक सामाजिक संस्थांशी मी जोडलेला आहे याच्यामध्ये आणि त्यात भरपूर माझा वेळ जातो आणि चांगलं काम होतं, त्याचं समाधान खूप येतं. प्रामाणिकपणे काम करून देखील आपल्याला यश मिळवता येतं आणि मुख्य म्हणजे सुखी समाधानी जीवन जगायचं असेल त्याला, फक्त पैसाच नाही पण समाधानी जीवन जगायचं असेल तर सचोटीचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे याच्यामध्ये. आणि मुख्य म्हणजे काय की आपल्याला आपण एक विसरता कामा नये की आपण आपण घडलोय, जन्माला आलोय, आपली सगळी जडणघडण ही समाजामुळे होते याच्यामध्ये, आपल्या कुटुंबामुळे होते, तशी समाजामुळे पण आपण घडत असतो. तेव्हा त्या समाजाचं आपण देणं लागतो हे आपण कधी विसरता कामा नये. आणि ते आम्हाला लहानपणापासून ते बाळकडू या कृष्णा मला ते मिळालं, त्यामुळे ते लोकांनाही प्रेरणादायक होईल एक ही जी समाजाचं देणं हे करण्याची. तर त्यामुळे मला ते लिहावं असं वाटलं आणि लोकांना त्याच्यापासून काही थोडंफार प्रेरणा मिळेल असं एक मला वाटतं.